नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025चा पीक विमाच भरलेला नाही आहे, अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार का? ज्या 30% शेतकऱ्यांनी राज्यातील स्वतःच्या अडचणीमुळं पीक विमाच भरला नाही, पीक विमा येतच नाही, या अडचणीमुळं पीक विमाच भरलेला नाही, असा असंख्य कारणामुळं राज्यातील खूप शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही आणि योगायोग म्हणावा असा की यावर्षी अतिवृष्टी झाली आहे. मग त्या शेतकऱ्यांना जर पीक विमाच नाही मिळाला तर त्यांना आधार कसा मिळेल? कारण राज्य शासनाकडून 32,000 कोटी रुपयाची घोषणा केली आणि त्यावेळेस माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की पीक विम्याची रक्कम आम्ही हेक्टरी 17,000 देऊ. ज्यांचं वाढीव नुकसान असेल त्या शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळेल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही, अशा शेतकऱ्याबाबत कुठलाही निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून घेतलेला आलेला नव्हता. परंतु इतर जिल्ह्याच्या परिस्थितीचा अंदाजा पाहून काही जिल्ह्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आणि तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आलेला होता की ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी जर पीक विमा काढलेला नसेल तर त्यांना वेगळी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. कधी? ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, अतिवृष्टी झाल्यानंतर त्याबाबत फक्त मदत करण्याबाबत ठराव घेण्यात आलेला होता. परंतु त्या ठरावाचं परत काय झालं, त्याबाबत कुठला निर्णय झाला का, त्याच्यासाठी वेगळी तरतूद केली जाणार आहे का, त्याबाबत अजून कुठलीही अपडेट नाही शेतकरी मित्रांनो. आता 2025 खरीपचं सीझन संपत आलं. पीक विमा वाटपाची वेळ लवकरच येत आहे. कारण पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विमाच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. मग त्या अगोदर जर असं नियोजन जर कोण्या जिल्ह्यामध्ये झालेलं असेल, अशी अपडेट अजून तरी कुठलीही नाही. तसं पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या व पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना हीच ती वेळ आहे की त्या शेतकऱ्यांनाही पीक विमा जरी त्या शेतकऱ्यांनाही काढलेला असला तर त्याला वेगळी मदत करून आधार देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करणं गरजेचं आहे. परंतु त्याबाबत कुठलीही अपडेट अजून तरी कुठल्या जिल्ह्याचे आलेलं नाही आहे. कारण त्यावेळेस फक्त धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती व त्यावेळेस त्यांनी तो ठराव घेण्यात आला होता. परंतु त्या ठरावाचं परत काय झालं, कुठला निर्णय झाला का, हे अजूनही त्याबाबत अपडेट नाही आहे. आणि इतर जिल्ह्यातही जिल्हा नियोजन समितीचीही बैठक त्याबाबत झालेली नव्हती. त्यामुळं यावरून हेच स्पष्ट होते शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विमा मिळेल किंवा कुठली मदत मिळेल शक्य वाटत नाही आहे. कारण सध्या तरी कुठली अपडेट नाही. अपडेट येताच आपण निश्चित त्याबाबत व्हिडिओ घेऊच. परंतु त्याबाबत राज्य शासन असो, जिल्हा नियोजन कमिटी असो, इतर कोण्याही जिल्ह्यामध्ये असं कुठं घडलेलं नाही आहे की त्यांनी वैयक्तिक वेगळी मदत त्या शेतकऱ्याला केली जावी. परंतु शेतकरी मित्रांनो, जर पाहिलं गेलं, वस्तुस्थिती जर पाहायची म्हणली तर त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मदत करणं गरजेचं आहे. जिल्ह्याच्या प्रतिनिधी असो, लोकप्रतिनिधी असो, जे काही पुढारी आहेत यांच्या माध्यमातून याबाबत योग्य तो निर्णय व्हावा आणि त्या निर्णयाबाबत योग्य तो ठराव राज्य सरकारकडून घेतला जावा. कारण सध्या ज्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान लवकर येत नाही आहे, तर उर्वरित वाढीव पीक विमा, जे पीक विमाच भरेल नाहीत अशा शेतकऱ्यांना मदत काय देतील असं सध्या तरी संशयाची सोय वाटते. कारण पीक विमा तर तुम्हाला मिळणार नाही याच्यात वाद नाही आहे. कारण पीक विमा हा विमा कंपनी देत असते. विमा कंपनीचा आणि ह्याच्यामध्ये काही विषय होत नाही. कारण जर मदत जर करायची असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असो, पुनर्वसन मंत्री असो, यांच्या माध्यमातून एक वेगळी मदतीची पुरवणी मागणी विधानसभा अधिवेशनामध्ये केली जाऊ शकते आणि त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु या गोष्टी जर पुढाऱ्यांनी मनावर घेतल्या तर या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं ज्या राज्यातील पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांना अजून तरी कुठली मोठी अपडेट नाही आहे. कारण एक वेगळी मदत त्यांना केली जावी अशी अपेक्षा सर्वांची होती आणि त्याबाबत अजून तरी कुठं ठराव म्हणा
कुठला निर्णय म्हणा सध्या तरी नाही आहे, परंतु आपल्याला अपेक्षा आहे की याबाबत योग्य तो निर्णय हिवाळी अधिवेशनामध्ये होईल. त्याबाबत असं छोटीशी अपडेट आहे, परंतु त्या अपडेटचं काय होतं हेही पाहणं गरजेचं आहे. कारण आता हीच संधी आहे, कारण ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर या गोष्टीबाबत जर आवाज उठवला गेला तर या शेतकऱ्यांना निश्चित फायदा होऊ शकतो, एक वेगळी मदत दिली जाऊ शकते. त्यामुळं अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी निराश होण्याची काहीही गरज नाही आहे, कारण अजूनही हिवाळी अधिवेशन चालू व्हायचं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत कुठला तरी निर्णय होऊ शकतो. कारण लोकप्रतिनिधी जर या गोष्टीसाठी जर आवाज उठवला तर निश्चित याबाबत मोठी अपडेट येऊ शकते, त्याही शेतकऱ्यांना एक वेगळी मदत दिली जाऊ शकते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.